नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिट इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे की पनवेल महानगरपालिकेमधल्या ज्या वॅकन्सीज होत्या त्याची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती आणि त्याची एक्झाम सुद्धा आता झालेली आहे. स्थापत्य अभियांत्रिकी तसंच विद्युत अभियांत्रिकी आणि त्याच्या व्यतिरिक्त मेकॅनिकल, ज्याला आपण यांत्रिकी अभियांत्रिकी म्हणतो, या सगळ्यांसाठी तिकडे पोस्ट होत्या. हा, नक्कीच पोस्ट कमी होत्या. जर विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी इथे जी अपॉर्च्युनिटी होती तर ती लक्षात घेण्यासारखी होती. तिथे 6 जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो. डेफिनेटली ओपन साठी तिकडे 2 जागा होत्या. ईबीसी तुमच्या ओबीसी साठी सुद्धा 1 जागा होती. त्याच्या व्यतिरिक्त अनुसूचित जाती असेल, विमुक्त जाती असेल, याच्यासाठी सुद्धा 1 जागा ह्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो, याचा अनालिसिस करण्यासाठी आपण हे सेशन घेतोय. याची लिंक सगळ्या मित्रांना शेअर करा. आणि या सेशनचा फायदा तुम्हाला कुठे होणार आहे तर येणाऱ्या ज्या एक्झामिनेशन आहेत, मग त्या तुमच्या महाट्रान्सको असेल किंवा महाडिस्कॉमच्या काही जागा निघत आहेत, तर याच्यामध्ये तुम्ही जो ट्रेंड चाललाय आता टेक्निकल वरती प्रश्न विचारण्याचा एक्झामिनेशन मध्ये, आणि त्या प्रश्नांना सामोरे जाताना कसे सॉल्व्ह केले पाहिजे, काय प्रिपरेशन केलं पाहिजे, कशावरती जास्त फोकस करायला पाहिजे, अनालिटिकल लेवलला कितपत हे आपल्याला एक्झाम द्यायची, हे सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याच गोष्टीसाठी हा पर्टिक्युलर सेशन जो आहे तो फायदेशीर होणार आहे. तर पनवेल महानगरपालिका 2023 ची जी ज्युनियर इंजिनियर, कनिष्ठ अभियंता या पदासाठीची जी एक्झामिनेशन झाली, 6 पोस्ट होत्या जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन होतं तिकडे, म्हणजे डिप्लोमा वाल्यांना तिकडे संधी नव्हती, पण जे ग्रॅज्युएशन विद्यार्थी होते त्यांच्यासाठीची ही संधी होती. डेफिनेटली त्याच्यामुळे जी प्रश्नांची लेवल आहे, डिफिकल्टी लेवल आहे, प्रश्नांची पातळी आहे, काठिण्य पातळी ही थोडीशी वर गेलेली होती. ओके, बरेचशा विद्यार्थ्यांसोबत आमचे कम्युनिकेशन झाले, त्यांनी सुद्धा सांगितलं की हार्ड होता पेपर सर. तर आपण याचा अनालिसिस करूया आणि या सेशनच्या शेवटी मी तुम्हाला एक टेंटेटिव्ह कट ऑफ सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की तुमचा पेपर कसा गेला. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल या पदासाठीची ही परीक्षा होती. ओके, 10 डिसेंबरला ही एक्झामिनेशन झाली होती बघा. तर 10 डिसेंबरचा जो पेपर होता त्याच्यावरनं लक्षात येईल तुम्हाला की कशा पद्धतीने हे पर्टिक्युलर क्वेश्चन्स होते. आता याच्यामध्ये हे जे सेशन आहे तुम्हाला युजफुल होणार आहे येणाऱ्या ट्रान्सको साठी किंवा येणाऱ्या इलेक्ट्रिकलच्या कुठल्याही एक्झामिनेशन साठी. तुम्ही म्हणाल सर महाट्रान्सको तर IBPS घेते आणि इथे पनवेल महानगरपालिका ही TCS ने घेतली होती, काही हरकत नाही. पण एवढं मात्र लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की ट्रेंड जो आहे पेपर सेटिंगचा, क्वेश्चन लेवलची जी डिफिकल्टी आहे ती इथे काय होतीये, ती इथे चेंज होतीये. तर आपल्याला माहिती आहे पनवेल महानगरपालिकेमधला जो पॅटर्न होता तो 60-40चा होता आणि 40 प्रश्न हे टेक्निकल साठी विचारले जाणार होते आणि ते तसेच विचारले गेले. तर टेक्निकलचे जे 40 प्रश्न होते हे प्रश्न कुठल्या टॉपिक वरनं आले हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा. सगळ्यात महत्वाचं नेटवर्क अनालिसिस NA 10 प्रश्न आलेले होते. त्यानंतर इलेक्ट्रिकल मशीन 8 प्रश्न आलेले होते. अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स वरती 3 प्रश्न, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स वरती 3 प्रश्न, पॉवर सिस्टीम वरती 6 प्रश्न, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स वरती 1 प्रश्न, मायक्रो प्रोसेसर वरती 2 प्रश्न. आता मायक्रो प्रोसेसर सपोज तुम्हाला तिकडच्या एक्झामिनेशन मध्ये नसतं किंवा वेटेज सुद्धा आपल्याला माहिती आहे की तिकडे महाट्रान्सको मध्ये एवढं नसतं, पण एवढं मात्र लक्षात घ्या की इथे मॅक्सिमम पेपर हा बेस्ड होता तुमच्या न्यूमेरिकल वरती. खूप कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्स असलेले क्वेश्चन्स MCQ याच्यामध्ये आलेले होते. ओके, त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो मटेरियल वरती सुद्धा 2 प्रश्न विचारले गेले होते. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे जे मिसलेनियस टॉपिक होते, जे मिसलेनियस याच्यावरती साधारणतः 5 प्रश्न विचारले गेले. असे एकूण 40 प्रश्नांची एक्झामिनेशन होती टेक्निकलसाठी. नॉन टेक्निकलचा भाग वेगळा, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली एक मॉडरेट लेवलला क्वेश्चन्स होते. त्याच्यामुळे सगळ्या दारोमदार आता मॅक्सिमम विद्यार्थ्यांचा तो त्याच्यावरती असणार आहे, कारण तिकडे ज्याला जास्त मार्क पडतील तेवढा त्याचा फायदा जास्त होणार आहे. आता याच्यामध्ये बघण्यासारखी गोष्ट ही होती की मिसलेनियस टॉपिक मध्ये असे काही क्वेश्चन्स आले होते की जे इलेक्ट्रिकलशी रिलेव्हंट नसून जे ऍक्च्युअल प्रॅक्टिस आहे, जे ऍक्च्युअल फील्ड वर्क आहे त्याच्यावरती जे काही गॅजेट्स वापरल्या जातात, तर अशा गॅजेट्सशी संबंधित फॉर एक्झाम्पल नोझल्स असेल, इवन दो रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग RAC त्याच्याशी संबंधित मेकॅनिकलचे प्रश्न आले होते. त्याच्यामुळे गोष्ट लक्षात घ्या की महाट्रान्सकोच्या एक्झामिनेशनला तुम्हाला जाताना सुद्धा तिथे ऍक्च्युअल लाईव्ह फील्ड वरती काय काम चालतं, काय पर्टिक्युलर गॅजेट्स, डिव्हाइसेस, सर्किट्स, इलेक्ट्रॉनिक पर्टिक्युलर ज्याला म्हणतो इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात, याचे सुद्धा प्रश्न येण्याचे चान्सेस
आहेत महाट्रान्सको महाडिस्कॉम मध्ये. ओके, तर पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये हे क्वेश्चन्स आले होते. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की जे न्यूमेरिकल मॅक्सिमम होते ते म्हणजे नेटवर्क अनालिसिसचा पार्ट असेल किंवा बाकी तुमच्या मशीनचा पार्ट असेल, ओके, पॉवर सिस्टीमचा पार्ट असेल, याच्यावरती न्यूमेरिकल जास्त आले होते. तर 40 प्रश्नांमध्ये बघा, जर आपण बायफर्केट करायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं की खूपच कमी थिअरी क्वेश्चन्स होते. टेक्निकल मध्ये खूप कमी क्वेश्चन्स हे थिअरी बेस्ड होते. त्याच्यामुळे डेफिनेटली जास्तीत जास्त क्वेश्चन्स हे तुमच्या अनालिटिकल लेवलला होते. त्याच्यामध्येही मॅक्सिमम न्यूमेरिकल मध्ये जे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तो डिफिकल्ट कॅल्क्युलेशनचा पार्ट होता. आता सगळ्यात माहिती आहे एमसीक्यू लेवलला सीबीटी एक्झामिनेशनला ज्या ऑब्जेक्टिव्ह म्हणतो आपण तिथे कॅल्क्युलेशन करायला आपल्याला कॅल्क्युलेटर आलं नसतं. मग अशा वेळेस प्रॉब्लेम नक्कीच येतो, कारण मुळातच आपण हार्ड कॅल्क्युलेशन्स एकतर ओरली करू शकत नाही. इव्हन दो आपण काही सोपी सोपी कॅल्क्युलेशन सुद्धा करू शकत नाही. लॉगॅरिथमिक टेबल वापरायचा असेल, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले वापरायचे असेल आणि आपल्याला जर स्पेसिफिकली ऑड व्हॅल्यूज फिगर दिलेले असतील, अशा वेळेस डिव्हिजन करताना मल्टिप्लिकेशन करताना आपल्याला प्रॉब्लेम जातो. तो तोच पार्ट इथे झालेला आहे. म्हणजे मुळातच पेपरमध्ये जास्त न्यूमेरिकल विचारले गेले आणि त्याच्यातही जे कॅल्क्युलेशन होतं ते जास्त डिफिकल्ट लेवलचं कॅल्क्युलेशन होतं. म्हणून मुलांना बऱ्याच जणांना हा पेपर हार्डच गेला. म्हणजे आपण मॉडरेट शब्दच नाही वापरायचा, हा पेपर हार्डच गेला ऍज पर ऍज टेक्निकल पार्ट इज कन्सर्न. जसं मी आता सांगितलं रेफ्रिजरेशन एअर कंडिशनर मधलं काही मेकॅनिकलचे क्वेश्चन सुद्धा त्याच्यामध्ये विचारले गेले होते. त्यानंतर जे पॉवर प्लांट्स आहेत तर पॉवर प्लांट्स मध्ये ऍक्च्युअल फील्डशी रिलेटेड काही क्वेश्चन्स विचारल्या गेले होते, फॉर एक्झाम्पल नोझल वगैरे. तर याचा अर्थ जो ट्रेंड आहे एक्झामिनेशनचा आता, हा ट्रेंड तुमच्या प्रॅक्टिकल अप्रोच कडे चाललेला आहे. त्याच्यामुळे अशी वाट बघत बसायची नाही की बेसिक रेग्युलर जे रूढी चाललेले परंपरेनुसार चाललेले एमसीक्यूज आहेत हे येतील एक्झामिनेशन मध्ये. तुम्हाला टफ लेवलला अभ्यास करावा लागेल. कुठला एखादा पर्टिक्युलर प्रश्न बघितल्यानंतर हा एवढं डिफिकल्ट येत नसतं, हे याच्यात कॅल्क्युलेशन पार्ट आहेत, एवढे नंबर्स असतात का, हे कसं कॅल्क्युलेशन करणार, एमसीक्यू मध्ये असं नसतं येत, हे डोक्यातनं काढून टाका. डिफिकल्ट लेवलचा पेपर होता. कंप्लीट 40 प्रश्न जे होते टेक्निकलचे त्याच्यामध्ये खूप कमी थिअरी आणि जास्त मॅक्सिमम न्यूमेरिकल आणि तेही डिफिकल्ट कॅल्क्युलेशन असणारे. त्याच्यामुळे इथून पुढे होणाऱ्या डिस्कॉम असेल, येणारी बीएमसी असेल, इव्हन दो महाट्रान्सको असेल, बरेचसे विद्यार्थी असे म्हणू शकतात की सर हे आयबीपीएस महाट्रान्सको घेणार आहेत. पण मी आताच तुम्हाला सांगितलं की पेपर सेटरचा ट्रेंड बघा तुम्ही, कारण त्याच्यानुसार तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो की 6 जागा होत्या. 6 पैकी मी तुम्हाला सांगितलं की 2 जागा ज्या होत्या ह्या ओपन साठी होत्या आणि बाकी 1-1-1-4 करून अशा तुमच्या ज्या जागा होत्या, ओके, डीटीसी, ओके, ज्याला आपण म्हणतो ज्याला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या ओबीसीला जागा होती एक, तसंच अनुसूचित जातीला होती, विमुक्त जातीला होती, बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमची गट क जे आहे त्याच्या सुद्धा ज्याला डीटीसी म्हणतो आपण तर त्याला सुद्धा त्याची जागा होत्या. तशा कमी जागा जरी असल्या तरी याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की जो कट ऑफ लागेल त्याच्यामुळे तिथे मात्र आपल्याला खूप अनालिसिस करताना, जसं आम्ही घेतले विद्यार्थ्यांचे कॉल रिसिव्ह करून, तर 200 मार्काचा पेपर होता तुमचा. निगेटिव्ह मार्किंग नव्हती आणि पोस्ट किती होत्या, फक्त आणि फक्त 6 पोस्ट. बरेचसे विद्यार्थी म्हणतील की सर पेपर डिफिकल्ट होता तर कट ऑफ कमी येईल, पण विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह मार्किंगही नव्हती आणि 6च पोस्ट आहेत. त्याच्यामुळे रँकर जे असतील एकदम टॉपचे रँकर त्या कॅटेगरी मधले, बरोबर आहे, रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी मधले, एससी ला जागा होती तिकडे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की तुम्हाला हा जो कट ऑफ आहे माझ्या अंदाजानुसार साधारणतः 150 प्लस लागायला काहीही हरकत नाही, पण त्याच्यापेक्षा खाली तर बिलकुल येणार नाही जरी त्या 6 पोस्ट असतील तरी, कारण निगेटिव्ह मार्किंग नव्हती इथे. त्याच्यामुळे अटेम्प्ट केला पण चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत विद्यार्थी मित्रांचे. हा, याच्यामध्ये लक्षात घ्या की याच्यामध्ये तुमचे 120 जे मार्क्स होते तुमचे पर्टिक्युलर नॉन टेक्निकलचे होते, त्याच्यामध्ये जेवढे जास्त तुम्ही कमावलं असेल तर तुमचे जे राहिलेले 80 प्रश्न आहेत याच्यामध्ये किती मार्क मिळतात हे मात्र बघावं लागेल. साधारणतः 150 आणि याच्यामध्ये मी प्लसच म्हणेल, एक साधारणतः आपण 5% टॉलरन्स कन्सिडर करूया प्लस, किंवा त्याच्यापेक्षा 10%
टॉलरन्स कन्सिडर करूया, एवढा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. पण तरीही लक्षात घ्या, या एक्झामिनेशनचा फायदा कुणाला होणार आहे की जे याच्या इथून पुढे एक्झामिनेशन देणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की जे पेपरची डिफिकल्टी लेवल होती दिवसेंदिवस वाढत जाते. मग तुम्ही सिव्हिलचे पेपर घ्या, मेकॅनिकलची सुद्धा हीच अवस्था आहे. पनवेलमध्ये मेकॅनिकलच्या खूपच कमी जागा होत्या, पण तिथे सुद्धा विद्यार्थ्यांचं म्हणणं तेच आहे की पेपरची डिफिकल्टी लेवल खूप होती. संख्या कमी होती विद्यार्थ्यांची परीक्षा देणारी, पण डिफिकल्टी लेवल मात्र इथे जास्त होती. विद्यार्थी मित्रांनो जे महाट्रान्सकोसाठी अभ्यास करतायत, तयारी करतायत, त्यांच्यासाठी रेकॉर्डेड बॅच आहे आपल्याकडे फक्त 4999 मध्ये. आणि तसंच ज्या टेक्निशियनच्या बॅचेस आहेत महाट्रान्सको मधल्या, महापारेषण मधल्या, ती सुद्धा बॅच फक्त आणि फक्त 2999 मध्ये अवेलेबल आहेत. टेस्ट सिरीज 5 फुल सिलेबस टेस्ट सिरीज महाट्रान्सको मधल्या असिस्टंट इंजिनियर या पदासाठी, तसेच वरच्या पदासाठी फक्त आणि फक्त 199 रुपयाला अवेलेबल आहेत. आणि तसंच पीडब्ल्यूडी मधली जी टेस्ट सिरीज आहे 3 फुल सिलेबस टेस्ट, ही जी टेस्ट आहे ही सुद्धा फक्त 149 रुपयाला आहे. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आजच परचेस करू शकता. कुठल्याही बॅच साठी, बुक साठी, टेस्ट सिरीज साठी आमचा जो IVR क्रमांक आहे 788 781 1411, तसंच 9699897070 या क्रमांकावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो पनवेल महानगरपालिकेमध्ये ज्या 6 जागा होत्या इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी, त्याचा पेपर हा हार्ड होता. डिफिकल्टी लेवल खूप जास्त होती. टेक्निकलचा भाग सोडला तर न्यूमेरिकल जास्त आले होते, कॅल्क्युलेशनचा पार्ट सुद्धा हार्ड होता. आणि साधारणतः 150 किंवा 160च्या दरम्यान हा कट ऑफ लागू शकतो, कारण जागा कमी आहेत जरी डिफिकल्ट पेपर असा तरी. कारण बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी आता लेटेस्ट झालेल्या महाट्रान्सको असेल, जेनको असेल, बाकीचे एक्झामिनेशन असेल, ह्याचं प्रिपरेशन केलं होतं, त्यांचं प्रिपरेशन कंटिन्यू सुरू होतं. त्याच्यामुळे 6 टॉप रँकर नक्कीच त्याच्यामधनं आपल्याला तिथे बघायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो तुमचे कुठलेही प्रश्न असेल, काही कमेंट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाका. आणि हे जर सेशन तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या 5 मित्रांपर्यंत याची लिंक नक्की शेअर करा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू व्हेरी मच.